ओमकार संदीप दादा कासू यांना विनंती असेल मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. गोलंदाज मार्कवरती हेमंत आपण पाहतोय ओमकार ऋषिकेश ही जोडी मैदानामध्ये सुरुवात करेल. या पहिल्या चेंडूपासून ड्राईव्ह केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण घडलाय अडवलाय चेंडूला. पहिली धाव या ठिकाणी क्वार्टर फायनलच्या पहिल्या मुकाबल्यामधली पहिली धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. हेमंत यांचा निश्चितच लोअर फुटबॉल पद्धतीला चेंडू होता त्या चेंडूला ड्राईव्ह केला होता. पुन्हा त्याच पहिला चेंडू आहे आता मात्र दिशा वेगळ्या क्षेत्ररक्षकाची आणि त्यांनी अडवले चेंडूला आणि एक धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड केली जाते. एक धावसंख्येवरती भर देऊन पुढे खराब चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु आता मात्र बॅक टू बॅक तिसरा चेंडू असा होता की फुलटॉस पद्धतीला चेंडू होता. वेलकम संदीप दादा आपलं या स्पर्धेमार्फत आपलं हार्दिक स्वागत. खोलवर टप्प्यात चेंडूवरती मारला फटका अडवलं चेंडूला आणि अडवल्यानंतर आपण धावा फलकावरती पाहतो तर फक्त एक भेटली जाते. 4 चेंडू 4 धावा फलकावरती आहेत. अजून 2 चेंडू बाकी असतील या षटकातले. दरम्यान आता इंटरनॅशनल महत्वाचा मुकाबला आपण पाहतो आणि आता मात्र या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त झालाय गडी बाद. इंटरनॅशनल मुकाबला आपण ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचा पाहतोय. आजच्या दिवसामध्ये भारत आणि पाकिस्तानचा मॅच या ठिकाणी रंगला गेलेला आहे. पाकिस्तान प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत आपण पाहिलं तर 48.2 चेंडूमध्ये धावा फलकावरती लगावला आहे 234. 8 गडी बॅक टू डिपार्ट केलेले आहेत. म्हणजे अजून 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 10 चेंडूमध्ये 15 ते 20 धावा नक्कीच जोडतील धावसंख्येमध्ये. म्हणजे 250 पर्यंत टार्गेट धरून चाला इंडियासाठी येऊन राहणार आहे. दरम्यान शेवटचा चेंडू असेल. एक गडी बॅक टू डिपार्ट केलेला आहे. आपण पाहिलं तर ओमकारला बाद होताना त्रिफळीच्या स्वरूपात हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला आणि या चेंडूवरती एक धाव काढली गेली. धनंजयने काढलेली ही धाव आपण पाहिलं तर पहिलं षटक संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहेत ध्रुव तारा संघाच्या. 1 गडीच्या मोबदल्यानंतर धनंजय 5 धावा फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरा गोलंदाजी मार्कवरती येतोय. हे दुसरं षटक हाताळण्यासाठी आदित्य येतोय. हलक्या रीतीने काळ खेळला चेंडूला. एक धाव दुसऱ्या गणाचा प्रयत्न. फिल्डर वेगाने आला चेंडूवरती. स्वरूपला आपण पाहिलं मात्र मॅच जर्सी आपल्या फिल्डिंगच्या जोरावरतीच त्याला मिळालेली आहे. हलक्या रीतीने घेऊन काढलाय चेंडूला सुद्धा. एका धावेने अजून धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावा फलकावरती 7. त्या ठिकाणी 1.2 षटक संपलेली गेलेली आहेत. 4 चेंडू बाकी असतील या षटकातले धावा फलकावरती. त्या मात्र नोचा इशारा पंचांकडनं झालाय. थोडंसं या ठिकाणी चुकी करते आणि त्या 9 चेंडूवरती एक धाव सुद्धा धावून काढले गेले. म्हणजे 1+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड केल्या जातील. आणि आता मात्र थोडंसं चांगली स्थिती आता मात्र येऊन राहते. कारण या अगोदरच्या चेंडूपर्यंत आपण पाहिलं तर 1 धाव मागे होती आणि आता मात्र 1 धाव पुढे या ठिकाणी येऊन राहिलेले आहेत ध्रुव तारा संघाचे हे दोन्ही फलंदाज. 8 मध्ये 9 आलेले आहेत नक्कीच. पुढचा चेंडू निश्चित टप्पा पडल्यानंतर ज्यावेळेस फळीवरती आला होता ढकलला त्या चेंडूला कव्हरच्या दिशेला डिक्लेअर झोनमध्ये पाठवला चेंडू. 1 धावाने धावसंख्येमध्ये वाढ. धावा 10 फलकावरती. पुन्हा एकदा हलक्या रीतीने धाव काढलेली आहे. एकापेक्षा काहीच न भेटणार याच्यावर चेंडूवरती.
एकेरी धावसंख्येला मात्र भर दिला जाईल, कारण आपण पाहिला 4 बॉल झाले, धावा फलकावरती 11. आता मात्र चेंडू थोडासा मध्ये येणारा आणि त्या चेंडूवरती ढकलून दिला डिक्लरच्या रूपात. या ठिकाणी एक धाव भेटली गेलेली आहे. परत येतोय गोलंदाजी मार्कवरती तिसरा गोलंदाज. 13 धावा फलकावरती आहेत आणि चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये आलं तर 5, त्यानंतर 9 वरती प्लस केल्यानंतर थोडंसं पुढे येताना आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र फटका चांगला, तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी सुद्धा चांगली, गॅदर झालं, यष्टीला उडवलं गेलं आणि क्रीज मध्ये आपल्या पोहोचले नाही. गडी बाद. नवीन फलंदाज कृष्णा फलंदाज मार्क वरती येतोय. धनंजय या ठिकाणी रनआउटच्या रूपाने बाद झालेला आहे, ज्याच्या खांद्यावरती मॅन ऑफ मॅच जर्सी होती. आपण पाहिलं तर रनआउटच्या रूपाने बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान आता मध्ये कोलवा टप्प्यात चेंडू या ठिकाणी एकच धाव घेतली गेली. चेंडूवरती सुद्धा एका धावेनेशी धावफलक अजून पुढे सरकते. धावा फलकावरती 14 मध्ये 14 आहेत. पुन्हा एकदा भरत गोलंदाजी मार्गवरती पुढचे चेंडू टाकण्यासाठी रेडी आहे. ऑन या ठिकाणी सरळ बॅटिंग मारला फटका. या ठिकाणी लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षण झालंय, फेकी येईल, एकच धाव घेतली जाईल. तोपर्यंत 15 चेंडू 15 धावा फलकावरती लगावले गेलेले आहेत. हलक्या रीतीने घेऊन काढलाय चेंडूला. अजून एक धाव संघामध्ये ऍड केली जाते. निर्धाव चेंडू आणि तिसरा षटक या ठिकाणी संपलाय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती लास्ट बॉल आहे, सॉरी माफ करा, लास्ट बॉल आहे. धावा फलकावरती 16. चला शेवटच्या चेंडूवरती आलेली आहे एक धाव आणि आता मात्र तिसरा षटक या ठिकाणी संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यानंतर 17 धावा फलकावरती ध्रुवतारा संघाच्या आणि ती शेवटचं षटक कोण घेऊन येईल तोपर्यंत या ठिकाणी केला जाईल मीटिंग आणि त्यानंतर आपण ऐकूया डीजेची एक धून आणि पुन्हा या मैदानामध्ये थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. रोहन येतोय नवीन गोलंदाजी मार्क वरती. धावा आहेत 17. या षटकामध्ये नक्कीच 8 ते 10 धावा येणं गरजेचं असेल. एक डिफेंडिंग टोटल जर सेट करायची असेल आणि आता मात्र बाल बचे या ठिकाणी 4 बोट अलीकडे पडल्या कारणे वन बाउन्स डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ केली गेली. 18 धावा फलकावरती लगावल्या गेला. येणारे 5 चेंडू मध्ये नक्कीच 8 ते 9 धावा करणं गरजेचं असेल तर एक फायटिंग टोटल सेट केली जाऊ शकेल. तर मात्र लोअर फुलटॉस पद्धतीला चेंडू ऑन साईडला मारलेला फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालाय. स्वरूप कडनं अडवलं चेंडूला फेक येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेलेली आहे.
4 चेंडू बाकी आहेत आणि 19 धावा फलकावरती आहेत. पाहत सलामीर फलंदाज ऋषिकेश खेळपट्टीवरती अजून आहे, प्रयत्न करते, परंतु आपण पाहिलं साई माऊली संघाच्या फिल्डिंग समोर या ठिकाणी त्याला चेंडू सीमा पार धाडता येत नाहीये. 3 चेंडू, धावा फलकावरती 20 आणि या 3 चेंडूंमध्ये नक्कीच एक मोठा फटका येणं गरजेचं असेल ध्रुवतारा संघासाठी. आणि तो येईल का, कारण स्ट्राईक वरती ऋषिकेश आहे. बॅटची कडा लागून या ठिकाणी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि अडला जातोय चेंडू, तर नक्कीच निर्धाव चेंडू भेटेल. निर्धाव चेंडू पडला जातोय. पहा 2 चेंडू आता बाकी असतील. धावा 20, आता मात्र 2 मागे गेलेले आहेत. 2 मागे गेले तर नक्कीच गरजेचं असेल एक चौकार. आता मात्र त्याच पद्धतीला चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, अजून एक निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू पडल्यानंतर दबाव आता मात्र प्रस्थापित झालेला आहे फलंदाजावरती, कारण बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आणि चांगला कॉन्फिडन्स आता मनामध्ये असेल रोहनच्या, कारण आपल्या 5 चेंडूमध्ये फक्त ना फक्त 3 धावा खर्ची पडतोय. लास्ट बॉल असेल, 20 धावा फलकावरती आहेत. वेगवान चेंडू, सरळ बॅटीने मारला फटका, या ठिकाणी फेकी थोडीशी करण्यामध्ये, हो क्षेत्ररक्षक फंबल, यष्टी रक्षक गॅदर करण्यामध्ये फंबल, त्या कारणे 2 धावा कंप्लीट होतात. या 2 धावांची धाव फलक सरकते. 2 ने धावा फलकावरती होतात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा साई माऊली संघासाठी 23 धावांचं टार्गेट येऊन राहते. चला पुढील मॅचचा लगेच टॉस केला जाईल, ज्या ठिकाणी 2 संघ भिडतील. एका ठिकाणी गणेश नगर आणि दुसऱ्या ठिकाणी साई सिद्धी स्पोर्ट्स संघ. चला साई सिद्धी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे, तर विनंती असेल गणेश नगर आपला संघनायक या ठिकाणी पाठवा प्लीज. संदीप दादा यांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. संदीप या तुमच्या हस्ते हा टॉस केला जाईल. हेड्स इज अ कॉल, इट्स अ टेल. नाणेफेक जिंकलाय टीम साई सिद्धि स्पोर्ट्स संघाने. तो टॉस जीता है, क्वार्टर फाइनल का पहला मुकाबला, और इस टॉस जीतने के बाद आपको क्या करने का इरादा है? बैटिंग करने का इरादा है. निश्चित देखा जाए तो आज के दिन में बहुत अच्छे मुकाबले आपके देखने को मिले हैं. पहला मुकाबला तो आपके पल्ले में आया नहीं था, लेकिन उसके बाद 4 मैच में आपने बहुत अच्छा प्रदर्शन किया और यहाँ तक पहुँचे हो. और अब क्या रणनीति होगी? अभी तक जैसा हमने गेम खेला है सेम उसी तरीके से खेलेंगे, इसमें कुछ एक्स्ट्रा करने की ज़रूरत नहीं है. और आज के बारे में किसी को मैंने पूछा नहीं था. ये आयोजन यहाँ पर शैलेश करावड़े इनके खेमे में हुआ है, तो उस आयोजन के बारे में क्या कहेंगे? यहाँ पे हमारा पहला साल है, लेकिन पहले साल में आयोजन तो अच्छा ही है. थैंक यू सो मच. इस मैच के लिए आपको शुभकामनाएं होंगी. टॉस गणेश नगर संघ तुमच्या वतीने लागलेला नाही, जर टॉस तुमच्या वतीने लागला असता तर काय निर्णय असता? आम्ही फिल्डिंगच घेणार होतो. कालच्या दिवसामध्ये तुमचे सामने पाहायला मिळाले नव्हते मला तरी, परंतु इतरांनी पाहिले. खूप चांगल्या पद्धतीने खेळ तुमचा झाला होता आणि इथपर्यंत आलेले आहेत. आणि आता मात्र साई सिद्धी स्पोर्ट्स संघासमोर खेळत असताना काय रणनीती असेल आणि त्यांना कोणत्या किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही कालपासून फिल्डिंगच्या ह्याच्यावरच जिंकलेत, यावेळेला पण आम्ही फिल्डिंगवरूनच मॅच काढू. आणि या सुंदर आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजक तर खूपच सुंदर केलंय. शैला यादाने तर केलंय, म्हणजे अजूनच चांगलं केलंय. थँक्यू सो मच सर्व पत्रिकेबद्दल. या मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला अपाल असा नाणेफेक जिंकलाय
साई सिद्धी स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय, कारण फलंदाजी त्यांची या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये दमदार राहिलेली आहे आणि त्या कारणात मनामध्ये विचार एक मोठा टोटल सेट करून ठेवूया आणि समोरच्या संघाला त्या ठिकाणी डिफेंड करून हा सामना जिंकूया या विचाराने घेतलेला हा धाडसी निर्णय. दरम्यान आपण पाहतोय 23 धावांचं लक्ष सेकंड इनिंग मध्ये, ज्या ठिकाणी आपण पाहतोय साई माऊली संघ 23 धावांचा पाठलाग करतोय. सलामीर बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. स्वरूप रोहन ही जोडी मैदानामध्ये. आज वैभवची कमी या ठिकाणी खाल्ली आहे, परंतु त्याची कमी जाणवलेली नाही आहे, कारण ज्या पद्धतीने स्वरूपने फलंदाजी मार्कवरती ओपनिंगला आल्यानंतर बॅटिंगचं प्रदर्शन केलेलं आहे, त्याचा परिणाम आपल्याला समोर दिसतोय की साई माऊली संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे. आणि आता मात्र क्वार्टर फायनलमध्ये सुद्धा आतापर्यंत पाहिलं तर 23 धावांचा लक्ष पार करत असताना 8 धावांपर्यंत मजल मारलेली आहे. म्हणजे एक षटक संपला, पहिल्या षटकाच्या समाप्तीचा 8 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. येणारे 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष त्यांच्या समोर आहे. दुसरा गोलंदाज तोपर्यंत आपण देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत आणि पुन्हा या मैदानामध्ये समर्थ बॉईज 1432 चषक 2025 चा महासंग्राम. सार्थक येतोय नवीन गोलंदाजी मार्कमध्ये, ज्या ठिकाणी पहिलं षटक थोडंसं या ठिकाणी डिफेंड करत असताना खराब म्हटलं जाईल, कारण मोठं म्हटलं जाईल, कारण जो फासला होता तो 1चा या ठिकाणी वर होता डिफेंड करत असताना. आता मात्र 3 ने वर गेलेला आहे. आकुडे टप्प्याचा चेंडू या ठिकाणी आणि हाफ क्रीजची लाईन त्याच्या अलीकडेच पडल्या कारणे आपण पाहतोय पंचांचा नोचा इशारा. नो वरती आपण पाहायला गेलं जास्त जोखीम न उचलता फक्त प्लस करावी आणि धावसंख्या 2 ने वाढवावी या अनुषंगाने घेतलेली एक धाव. स्वीपच्या सहारे मारला फटका, चेंडू बाहेर लेगच्या दिशेला पाठवलाय. एक धाव अजून भेटेल, धावसंख्येमध्ये ऍड होईल. धावा फलकावरती 11, 1.1 षटक संपलाय. धावा फलकावरती 11. आता मात्र येणारे चेंडू आपण पाहतील 17 असतील आणि 17 मध्ये 12 धावांची गरज असेल. लेफ्ट हँड बॅटर या ठिकाणी स्वरूपला पाहतोय आपण. आजच्या दिवसामध्ये स्वरूपची सुद्धा फिल्डिंग पाहण्यासारखी राहिलेली आहे आणि त्याच्या खांद्यावरची जी मॅन ऑफ द मॅचची जर्सी दिसते ना, त्या फिल्डिंगच्या जोरावरती निश्चितच त्यांना डेडिकेट केली गेली होती. ग्लान्स केलाय चेंडूला आणि त्या चेंडूला सुद्धा पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये. आजच्या दिवसात शहजादला पाहिलं तर त्याने सुद्धा साहिलला पाहिलं, त्याने फिल्डिंगच्या जोरावरती खूप चांगली कामगिरी केली आणि त्यामध्ये एक स्वरूप याला पण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये चांगली फिल्डिंगचा नजारा आपल्याला दाखवलेला आहे. हलक्या रीतीने घेऊन काढलेला आहे चेंडू. एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावा फलकावरती 14. चला 2 चेंडू बाकी असतील या षटकातले, अजूनपर्यंत धावा 14 आहेत. 9 धावांची गरज असेल साई माऊली संघाला. तर नक्कीच संत एकेरी धाव घेऊन धावसंख्येला पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जाईल. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जात नाही, कारण अशाच धावा येतात तर जोखीम का उचलावं, का डॉट चेंडू हाताळावे, डॉट पडतील फिल्डिंग झाली तर त्या अनुषंगाने घेतलेले एक धावा आणि त्यानंतर सोयर मारे सुद्धा त्या दबावामध्ये गोलंदाज टाकतोय. लास्ट बॉल असेल, लास्ट बॉल आहे. डॉट चेंडू 2 षटका संपले. 2 षटकाच्या समाप्तीने 16 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत आणि 2 षटका बाकी आहेत. तर त्या 2 षटकामध्ये 7 धावांची गरज असेल. रनआउटच्या रूपाने गडी सुद्धा गारद झालाय. कॅच पकडला. यश येतोय फलंदाजी मार्कवरती नवीन फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा नवीन गोलंदाज येईल तिसरं षटक टाकण्यासाठी मिस्टर ऋषिकेश.
टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडूला फक्त दिशा दिली, डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं त्या चेंडूला, स्क्वेअरला दिशेला चेंडू गेलाय. चला 17 धावा फलकावरती, 6 धावांची गरज असेल. 11 चेंडू आणि 6 धावा. यशने हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला, 1 धाव. एका धावाने 18 वरती पोहोचवलाय आणि फक्त ना फक्त 5 धावांची गरज असेल. चला 10 चेंडू बाकी असतील, 5 धावांची गरज आहे, म्हणजे 3च्या सरासरीने खेळायचं आहे. तर मात्र चेंडू गॅप मध्ये निघून जातोय 4 धावांसाठी, चौकार. चला फक्त ना फक्त 1 धावांची गरज. एक पाहिजे अजून. चला 1 धावांचीच गरज आहे, भरपूर चेंडू आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका ध्रुवतारा संघ. टॅपच्या सारे खेळायला फटका, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि साई माऊली संघ विजयी होतोय आणि अंतिम 3 मध्ये दाखल होतोय. दरम्यान पुढचा मुकाबला. पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घरा